बातमीकडे। मुंबई गोवा महामार्गात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। खड्ड्यांच्या पॅचवर्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याची हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। तर या याचिकेत आरोप केलेली कंपनी ही मंत्री उदय सामंतांच्या वडिलांची असल्याची माहिती आहे। त्यामुळे कोर्टाकडून कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसीला नोटीस पाठवण्यात आली आहे। कंपनीसह भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। तर पुढील सुनावणी आता या संदर्भात 9 एप्रिलला होणार आहे। हेच घोटाळेबाज आहेत, त्यामुळे कितीही घोटाळे करा तरी सरकारचं प्रोटेक्शन आहे। त्यामुळे कोण काय वाकड करणार आहे? त्यांच्या मागे ज्युडिशरी आहे, त्यांच्या मागे मीडिया आहे, त्यांच्या मागे एजन्सी आहे, सगळे पाठीमागे उभे आहेत। तुम्ही काही केलं तरी तुम्हाला हात लावणार नाही, पण विरोधकांना मात्र काही केलं की त्याला सोडणार नाही, अशा प्रकारची भूमिका ते आहे। डांबर घोटाळा मोठाच घोटाळा आहे, त्याची चौकशीची याचिका झाली। आम्ही हाऊसमध्ये हा विषय घेणार आहोत। हा आठवडा गेला, पुढच्या बजेटच्या अजून 3 आठवडे कामकाज आहे, त्यामध्ये या विषयाला आम्ही सरकारला जाब विचारू।